राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे खासदार आणि आपल्या रायगडचे नवनियुक्त प्रभारी त्यांच्याकडे चार्ज आहे ते सुरेश मामा म्हात्रे आपल्या सोबत आहेत। म्हात्रे साहेब, काय एकंदरीत सांगाल? सध्या रायगड जिल्ह्याचं जे राजकारण आहे किंवा ते समीकरण आहे ते बदललेलं पाहायला मिळते। पूर्वी एक संघ असलेली राष्ट्रवादी आणि आता त्याच्यामध्ये झालेले गट, आणि आता आपण बघितलं तर येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली विधान परिषदेची कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आहे ती सध्या कोण लढेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? आमच्या पक्षाची भूमिका ही महाविकास आघाडी सोबत असणार आणि त्याच्यामुळे अंतिम निर्णय शरदचंद्रजी पवार साहेब घेतले। हा निर्णय अंतिम असेल। तुर्तास आम्ही सगळे फेरबदल करतोय। एका जिल्ह्यात इतर पक्षांप्रमाणे 2 जिल्हे निर्माण करून 2 नवीन जिल्हाध्यक्ष बनवतोय, तालुकाध्यक्ष बनवतोय। सगळी पदांची नवीन नियुक्ती करणार आहोत आणि जेणेकरून पक्षाला बळकटी मिळावी, पक्षवाढीसाठी हे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार मी आज इथं आलेलो आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचा एक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे आणि लवकरच नियुक्त्यांबाबत निर्णय घेतला। राष्ट्रवादी ज्यावेळेला एकसंघ होती त्यावेळेला अनिकेत तटकरे या मतदारसंघात निवडून गेलेले। आता राष्ट्रवादीचे 2 गट पडलेले आहेत। आपण बघितलं तर सध्या आता बलाढ्य पक्ष असलेला शिवसेना 2 नंबरला भाजप आहे आणि 3 नंबरला आता राष्ट्रवादी फेकली गेलेली आहे। आपण बघितलं तर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून अनिकेत जे तटकरे आहेत त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडून देखील विकास भोगावले आहेत। अशा पद्धतीने आता असताना आपल्याला कशा पद्धतीने आपला पक्ष आहे तो या ठिकाणी कोणत्या पक्षाला मदत करेल? महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा असतो। कोकणामध्ये आपण बघितलं तर संपूर्ण समीकरण बदललेलं आहे। पूर्वी भाजपचं या ठिकाणी अस्तित्व नव्हतं, आता भाजप 2 नंबरला या ठिकाणी कोकणात काम करते आणि असं असताना आता पुन्हा एकदा या उमेदवारीवर भाजपच आहे ती निवड करणार आहे। कसं बघता याकडे काय आहे, दर 15 वर्षाने हे चेंज होत असतं। अगोदर काँग्रेस होती, नंतर शिवसेना होती, आता भाजप वाढली, तर राष्ट्रवादी असेल। हे चक्र आहे आणि हे फिरत असतो। त्याच्यामुळं असा कोणाची कुठल्याही पक्षाची मक्तेदारी हे मतदार किंवा जनता हे कधी चालू देत नाही। असो थोडे दिवसासाठी विषय आहे, नंतर तुम्ही पाहा। थोड्या दिवसांचा विषय आहे, कोणाची मक्तेदारी या ठिकाणी चालणार नाही अशी ठाम भूमिका आहे ती बाळामामा म्हात्रे यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नक्की कोणाला संधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।